आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. बदलापुरातील स्त्री बीच तस्करी प्रकरणातील अटक आरोपी सुलक्षणा गाडेकर ही आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करत होती का? बदलापूर पूर्वेच्या जुवेली परिसरातील नॅनो सिटी या गृहसंकुलाच्या सी विंगच्या 903 फ्लॅटमध्ये ती 1 महिन्यापूर्वी राहायला आली होती. मात्र 1 महिना झाला तरी तिनं आपल्या नावाची नेम प्लेट सोसायटीच्या नेम बोर्डवर आणि घराच्या दरवाजावर लावली नव्हती. सुलक्षणा आपली ओळख या माध्यमातून लपवण्याचा प्रयत्न करत नव्हती ना, असा संशय व्यक्त होतोय. सुलक्षणा ही 1 महिन्यापूर्वी राहायला आली असताना तिने आपल्या नावाचा फलक या ठिकाणी लावला नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. त्याचबरोबर या भागातील गर्भवती महिला आपल्या संपर्कात कशा येतील यासाठी ती सातत्याने प्रयत्न करत होती, असं देखील स्थानिकांनी सांगितलं. मात्र या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास स्थानिकांनी नकार दिला. आपली ओळख लपवण्यामागे सुलक्षणाचा काय उद्देश होता? आपण कधीतरी पकडले जाऊ, आपला भांडाफोड होईल या उद्देशानं ती आपली ओळख या सोसायटीमध्ये लपवत होती का, असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होतोय. पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट.